नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो। मित्रो, आपल्याला कल्पना आहे की भारत देश हा खूप बलाढ्य देश आहे। जगाच्या पातळीवर जर बघितलं तर दुसऱ्या क्रमांकाची आपली लोकसंख्या आहे, जवळपास 121 कोटीहून अधिक आपली लोकसंख्या आहे। आणि आपल्या लोकसंख्येचं एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये जवळपास 50%हून अधिक लोक ही जी आहेत ही तरुण आहेत। ही एका बाजूला आपली ताकद जरी असली तरी दुसऱ्या बाजूला ही फार मोठी समस्या देखील आहे की ह्या तरुणांना जर चांगल्या पद्धतीचा रोजगार आपण जर उपलब्ध करून जर देऊ शकलो नाही तर मग मात्र या तरुणांना आशावाद जो आहे तो आशेकडून निराशावादाकडे झुकण्याचं मोठं आव्हान किंवा हे जे समस्या ही आपल्या समोर आहे। मित्रो, आपण बघतो की आपल्या भारत देशामध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे, याला फार मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गोष्टींची गरज असते आणि अनेक गोष्टींसाठी आपण परकीय देशांवर अवलंबून असतो। उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण पेट्रोलियम पदार्थ जे पेट्रोल डिझेल आपण म्हणतो ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आयात करतो। आपल्या कृषी क्षेत्राचा जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये डीएपी, म्युरेट ऑफ पोटॅश यासारखी जी खतं आहेत ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण आयात करतो। आपण कडधान्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये आयात करतो, तेलबियाची खूप मोठ्या प्रमाणात आयात करतो। केवळ कृषी क्षेत्रापुरतच नाही तर संरक्षण सामुग्री जी लागते, फार्मास्युटिकल्स इंडस्ट्री आहेत, औषधी इंडस्ट्री आहेत, यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण आयात गोष्टींवर आपण अवलंबून असतो। केवळ ह्या यंत्रसामुग्रीच नाही तर तंत्रज्ञानावर देखील आपण फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो। कृषी क्षेत्रातलं बीटी कापसाचं तंत्रज्ञान जरी आपण म्हटलं तरी या दृष्टिकोनातून देखील आपण परदेशी ज्या कंपन्या आहेत, मॉन्सॅन्टो सारख्या कंपन्या आहेत किंवा अन्य कंपन्या आहेत याच्यावर आपलं अवलंबून असतं। याच पार्श्वभूमीवर ह्या समस्येला हात घालण्यासाठी आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी 25 सप्टेंबर 2014 रोजी मेक इन इंडियाचा कन्सेप्ट मांडला, ज्या माध्यमातून आपण परकीय ज्या काही कंपन्या आहेत त्यांना भारत देशामध्ये विविध भागांमध्ये गुंतवणुकीसाठी आपण प्रोत्साहन देणार आहोत। त्याचबरोबर जास्तीत जास्त त्या माध्यमातून रोजगार या ठिकाणी निर्माण होईल। केवळ परदेशीच कंपन्या नाही तर आपल्या भारत देशातले जे काही उद्योजक आहेत तर त्यांना देखील अनेक सोयीसुविधा पुरवून त्यांच्यातून देखील चांगला उद्योग तयार होईल आणि भारत देश एक सक्षम देश म्हणून उभा राहील। अशा अर्थाने हा मेक इन इंडियाचा कन्सेप्ट नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलेला आहे। आणि मित्र, म्हणूनच आज आपण जो चर्चेचा विषय जो घेतला आहे तो मेक इन इंडिया रसायने व औषधी उद्योग हा आपला चर्चेचा विषय आहे। आणि या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आपल्याकडे तज्ञ उपस्थित आहेत, श्रीयुत नरेंद्रजी राणे साहेब। राणे साहेब नमस्कार। मित्रहो, नरेंद्र राणे साहेब हे इंडोफिल केमिकल कंपनी मुंबईचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून आहेत। आंतरराष्ट्रीय व्यापार ते बघतात। आपल्याला कल्पना आहे की इंडोफिल ही कृषी क्षेत्रात कृषी रसायन बनवणारी कंपनी आहे। गेल्या 50 वर्षापासून अधिक काळ ती भारतामध्ये हे उत्पादन करते आणि केवळ भारत देशातच नाही तर जगभरातल्या अनेक देशांना ती माल एक्सपोर्ट करते। आपल्याला कल्पना नसेल की युरोप सारख्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात या कंपनीचा एक्सपोर्ट आहे आणि 1000 कोटीहून अधिक परकीय चलन ही दरवर्षी ही कंपनी आपल्या देशाला मिळवून देत आहे। या विषयाच्या संदर्भात आपले जे दुसरे जे तज्ञ आहेत ते दुसरे तज्ञ आहेत डॉक्टर भारत कर्डक। कर्डक साहेब नमस्कार। नमस्कार। डॉक्टर भारत कर्डक हे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या ठिकाणी प्रवरा मेडिकल ट्रस्ट जे महाविद्यालय आहे त्याचे प्राचार्य म्हणून काम पाहतात। कर्डक साहेबांनी यापूर्वी सिप्ला, रिलायन्स यासारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये विविध पदांवर काम केलेलं आहे। त्याचबरोबर आपला पीएचडीचा म्हणजे डॉक्टरेटचा प्रबंध करत असताना त्यांनी स्पेन, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये देखील संशोधन केलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे 5हून अधिक शोधनिबंध देखील प्रसिद्ध झालेले आहेत। आपल्याला सांगायला खूप आनंद वाटतो की फुफ्फुसावरच्या रोगाच्या संदर्भामध्ये त्यांचं एक संशोधन आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पेटंट होण्याच्या अंतिम स्थितीमध्ये आहे। असे बहुमोल आणि तज्ञ जे आहेत या ठिकाणी आज आपल्याला उपलब्ध झाले आहेत। या व्यतिरिक्त मित्रो, आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण या विषयाच्या संदर्भात जे इतर तज्ञ आहेत ते 4 ते 5 तज्ञांचा आपण फोन आउटद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहोत, त्यांची देखील मतं आपण जाणून घेणार आहोत। मित्र, आपल्याला कल्पना आहे की आजचा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे। म्हणजेच या कार्यक्रमामध्ये थेट आपल्या मनातल्या शंका, आपण प्रश्न या कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ञांना आपण फोनद्वारे विचारू शकता, या कार्यक्रमात सहभाग घेऊ शकता। सहभाग घेण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24 90 80 50 व आमचा दुसरा दूरध्वनी क्रमांक आहे 24 98 80 50। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी क्रमांक ह्या दूरध्वनीच्या आधी लावा। तर मित्रहो, आपण चर्चेला सुरुवात करूयात।
सर्वप्रथम राणे साहेब, हा जो काही मेक इन इंडियाचा जो कन्सेप्ट आहे किंवा संकल्पना आहे ती नेमकी कशी आहे याच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकता? मी जेव्हा मेक इन इंडिया बद्दल विचार करतो तेव्हा मला स्वदेशी चळवळ आठवते, स्वातंत्र्यपूर्व काळातली. बरोबर. त्या स्वदेशी चळवळीच्या वेळेला देशात प्रोड्यूस केलेल्या, देशात तयार केलेल्या वस्तू वापरा. बरोबर. मेक इन इंडियामध्ये जगात जे लोक वापरतात ते इंडियात तयार करा. आपले उद्योगधंदे जगाच्या पुरवठा यंत्रणेशी जोडा. आणि हे का करायचं तर रोजगार निर्मिती. कारण मॅन्युफॅक्चरिंग किंवा हे उद्योगधंदे आहेत हे सगळ्यात जास्ती प्रमाणात रोजगार निर्मिती करू शकतात. बरोबर. आणि त्या रोजगार निर्मितीसाठी आपल्याला हा मेक इन इंडिया हा कन्सेप्ट शासनाने प्रमोट केलेला आहे. म्हणजे अत्यंत चांगल्या रीतीने सांगितलं की ज्यावेळेस गांधीजींनी स्वदेशीचा नारा दिला, आपल्या कल्पना आंतरराष्ट्रीय जे काय आहे परदेशी कपड्यांची होळी अनेक ठिकाणी पेटवली गेली आणि ह्याच मुंबईमध्ये ज्या ठिकाणी आपण बसलो त्या ठिकाणी बाबू गेनू सईद यांनी म्हणजे याच याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांचं हौतात्म्य त्यांनी पत्करलं आणि ती संकल्पना आपण पुढे घेऊन चाललो आहे आणि ती रोजगार निर्मितीसाठी. कडक साहेब, तुमचं काय मत आहे? तुम्ही या संकल्पनेकडे कशा दृष्टिकोनातून पाहता? मेक इन इंडिया ही संकल्पना हा नव्या सरकारचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असा आहे. यामध्ये राजकीय पातळीवर, प्रशासकीय पातळीवर आणि उद्योजकतेच्या पातळीवर आपल्याला 3 ठिकाणी अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्याचा संकल्प या शासनाने केलेला आहे की ज्याच्यामध्ये धोरण निश्चितीसाठी राजकीय नेतृत्वाने पुढाकार घ्यावा, प्रशासकीय पातळीवरच्या नेतृत्वानं त्या धोरण निश्चितीला आणि त्या धोरणांना योग्य पद्धतीनं आणि अत्यंत काटेकोरपणे त्याचं पालन करावं आणि या सकारात्मक परिस्थितीचा फायदा घेऊन उद्योजकांनी आणि नवीन उद्योजकांनी आपल्या कल्पना प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावा. अशा 3 पातळ्यांचा हा जेव्हा त्रिवेणी संगम होईल तेव्हा या देशामध्ये रोजगार निर्मिती होईल, या देशाचं सकल उत्पादन वाढेल आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये आपला टक्का वाढेल. बरोबर. म्हणजे आपण ही जी संकल्पना बघतो तर मीही बघितलं, म्हणजे मोदी साहेबांचं भाषण मी ऐकलं, त्याच्यानंतर या संदर्भातले जे काही शासनामार्फत प्रसिद्धीसाठी दिलं जातं म्हणजे रोजगार निर्मिती, कौशल्य विकास हा जो आहे उच्च दर्जाचं औद्योगिक उत्पादन आणि वातावरणात कमीत कमी दुष्परिणाम करणारं तंत्रज्ञान या ठिकाणी आणणं, आर्थिक आणि तांत्रिक गुंतवणुकीस प्रोत्साहन देणं हे प्रमुख उद्देश आहेत. जवळपास 25 सेक्टर ही शासनाने खुली केलेली आहेत. आपल्याला कल्पना असेल की संरक्षणासारखं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जवळपास 49% परदेशी गुंतवणुकीला शासनाने मान्यता दिली, जी पूर्वी केवळ 26% होती. आणि आपली जी रेल्वे आहे, जो काही सर्वात मोठा सार्वजनिक उद्योग आहे, त्यामध्ये 100% परदेशी गुंतवणुकीस मान्यता दिली आहे, जी पूर्वी केवळ 0% होती. अशी जी काही 25 सेक्टर शासनाने प्राधान्याने निवडलेली आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणुकीला चालना दिलेली आहे. अवकाश तंत्रज्ञान म्हणजे स्पेस सायन्समध्ये देखील 74% गुंतवणुकीस आणि प्रसार माध्यमांच्या याच्यामध्ये 26% यांना आपण हे दिलेलं आहे. तर ही जी संकल्पना शासन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत असताना जे काही आपण कृषी क्षेत्र आहे, जे आपलं प्राधान्याचं क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये नेमका कशा पद्धतीने याचा वापर केला जाऊ शकतो? कडक साहेब. कृषी क्षेत्रामध्ये भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि 70%हून अधिक जनता ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. यातले जे 2 महत्वाचे विभाग आहेत की ज्यामध्ये मेक इन इंडिया सारख्या प्रकल्पानं फार. कडक साहेब, आपल्याला एक प्रेक्षक दूरध्वनीवर संपर्क साधू इच्छितात, आपण याच्यावर चर्चा करूया. प्रथम त्यांचा फोन आपण घेऊया. हेमंत डुमरे पुण्यावरून आपल्याला काय विचारू इच्छितात? हेमंतजी, प्रश्न विचारा. येस. हॅलो. हा, मला असा प्रश्न विचारायचा राणे साहेबांना की जगातील कीटकनाशके बाजारपेठेत भारत देश कोणत्या प्रकारे प्रेफर्ड सोर्स आहे, असा माझा प्रश्न आहे. जगातील कीटकनाशके बाजारपेठेमध्ये भारत देश जो आहे आपला हा कोणत्या प्रकारचा प्रेफर्ड सोर्स आहे, असा माझा ठीक आहे. ठीक आहे. तर डुमरे साहेब, चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. कारण आपण जेव्हा प्रिफर्ड म्हटलं तर कोणापासून प्रिफर्ड, तर चायनापासून प्रिफर्ड. कारण इंडिया आणि चायना हे जगाच्या बाजारपेठेत पेस्टिसाइड्स किंवा ॲग्रो इनपुटसाठी कॉम्पीट करतात, प्रोडक्शनसाठी आणि डिस्ट्रीब्युशनसाठी, विक्रीसाठी. आता इंडिया आणि चायना याच्यामध्ये फरक कुठे आहे तर आपण पण त्यांच्या इतक्या कॉम्पिटेटिव्ह प्राइसला प्रोड्यूस करू शकतो. आपली गुणवत्ता बऱ्यापैकी त्यांच्यापेक्षा भरपूर जास्ती चांगली आहे. गुणवत्तेनुसार आपण प्रोडक्शन करतो. तिसरं म्हणजे आपल्या प्रोडक्शनमध्ये आणि सप्लायमध्ये सातत्य असतं. आपले
आपले जे कारखाने आहेत ते काही नियम पाळतात, पर्यावरणाबद्दल नियम पाळतात. आपले कारखाने असे सहज बंद होत नाहीत. आता तुम्ही चायनामध्ये बघितलं असेल, बीजिंग ऑलिम्पिक नंतर बरेच कारखाने बंद पडत गेले, कारण पोल्युशन वाढत गेलं तिकडे. कारण चायनामध्ये पर्यावरणावर लक्ष नसतं. आपल्याकडे तिकडे सगळीकडे व्यवस्थित लक्ष दिल्यामुळे आणि चांगलं प्रोडक्शन केल्यामुळे आणि चांगली क्वालिटी दिल्यामुळे आपण एक प्रिफर्ड सोर्स ऑफ पेस्टिसाइड म्हणून गणले जातोय. आपल्याकडे IPR लॉज आहेत किंवा बौद्धिक संपदा आहे, त्याच्याबद्दल लॉज जे आहेत ते WTOच्या पातळीवरचे आहेत. ह्या सगळ्यामुळे आपण एक प्रिफर्ड सोर्स ऑफ सप्लाय गणले जातोय. धन्यवाद. कडक साहेब, आपण मगाशी चर्चा करत होतो की कृषी क्षेत्राच्या संदर्भामध्ये ही संकल्पना कशी येऊ शकते. कृषी क्षेत्रामध्ये दोन गोष्टीमध्ये आपल्याला मेक इन इंडियाचा जास्त फायदा होऊ शकेल. पहिली गोष्ट म्हणजे ॲग्रिकल्चरल इनपुट्स. आज आपण कृषी क्षेत्रात जे काही बियाणे, खते, कीटकनाशके वापरतो किंवा पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी वापरतो, यातील बहुतांश गोष्टी ह्या परदेशातनं आपल्या देशामध्ये तंत्रज्ञानाच्या स्वरूपामध्ये किंवा वस्तूच्या स्वरूपामध्ये आयात केलेल्या आहेत. परंतु याच गोष्टी जर समजा इथल्या उद्योजकतेला, स्थानिक उद्योजकतेला वाव देऊन बरोबर आपण जर त्या नवनिर्मितीच्या कल्पना प्रत्यक्षामध्ये उतरवू शकलो तर आपला जो पैसा तंत्रज्ञानासाठी परदेशामध्ये जातो तो पैसा आपण आपल्या देशामध्ये थांबवू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे ॲग्रिकल्चरल इनपुट आहे, आउटपुट आहे, त्याचं योग्य पद्धतीनं ब्रँडिंग करून जगाच्या बाजारपेठेमध्ये आपला माल कशा पद्धतीने देता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. आज फक्त भारतापुरता जर विचार करायचा ठरला तर ॲग्रिकल्चरल आउटपुटचा ऑर्गनाइज सेक्टरमध्ये फक्त 6% वाटा आहे. म्हणजे जे आपण मॉल्सच्या स्वरूपामधनं ॲग्रिकल्चर आउटपुट, जे काही कृषी प्रोड्यूस, ॲग्रो प्रोड्यूस आपण बघतो, हे फक्त 6% ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहे. ह्याचा टक्का जसा जसा वाढेल त्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य माणसाला दर्जेदार उत्पादनं वापरायला मिळतील आणि त्याचबरोबर जी अन्नधान्याची नासाडी आपल्या देशामध्ये होते मोठ्या प्रमाणावर ती थांबवता येऊ शकेल आणि अशा प्रकारे आपण आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं उत्पन्नामध्ये मोठा हातभार लावू चांगला त्याला शकतो. दिलासा देऊ शकतो. धन्यवाद. आपण डॉक्टर सतीश पाटील हे यांचं या कार्यक्रमामध्ये आपण स्वागत करतोय. ते ग्रीन व्हिजन लाईफ सायन्सेस या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पुण्याला आहेत, एक यशस्वी उद्योजक आहेत. पाटील सर, माझा आवाज येतोय आपल्याला? डॉक्टर सतीश पाटील? हा सर, बोलतोय. हा, तर तुम्ही जे जैविक कीडनाशक कृषी क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात वापरली जातात, त्याचबरोबर अन्न प्रक्रिया उद्योगाच्या संदर्भामध्ये ही जी काही मेक इन इंडियाची संकल्पना आहे, तर ह्या संकल्पनेच्या संदर्भामध्ये कशा अर्थाने ती आपल्याला म्हणजे सहाय्यकारी होऊ शकते किंवा प्रभावी ठरू शकते, या संदर्भात काय काय सांगू शकता? ऍक्च्युली जैविक कीटकनाशक याच्यासाठी मेक इन इंडियामध्ये तेवढी चांगली न्यूज नाहीये जेवढं फूड प्रोसेसिंग मध्ये आहे. जैविक कीटकनाशकांमध्ये बायोटेक जो सेक्टर आहे, प्रिफर्ड सेक्टर आहे, तर त्याच्यातनं जे बेनिफिट येणार आहेत, त्याच्या दृष्टीने जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहणार आहे, हायटेक बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड, त्याचा फक्त फायदा होणार आहे. किंवा इम्पोर्ट जे स्पेशल केमिकल्स आणि जे आहेत त्याच्या इम्पोर्टवर बराचसा बेनिफिट मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जास्त फायदा हा जैविक कीटकनाशकांना नाहीये. पण फूड प्रोसेसिंग हा सगळ्यात जास्त बेनिफिट होऊ शकणारा सेक्टर मेक इन इंडियामध्ये असणार आहे. बरोबर. तर याच्यात जर आता फूड प्रोसेसिंग मध्ये म्हणायचं झालं तर आता फूड प्रोसेसिंगच्या पुरेशा फॅसिलिटी नसल्यामुळे आपल्याकडे अन्नधान्याची खूप नासाडी होते. तुम्हाला माहिती आहे, टोमॅटो किंवा याच्यासारखी जी नाशवंत पिकं आहेत त्यांचा तर दरवर्षी आपल्याला रस्त्यावर फेकायला लागतात लोकांना, कारण आपल्याकडे प्रोसेसिंगसाठी. त्याचबरोबर निर्यातीला मर्यादा आहेत, पेस्टिसाइड रेसिड्यू आणि बाकीच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समुळे किंवा लॉजिस्टिकच्या फॅसिलिटीज अवेलेबल नसल्यामुळे बऱ्याचशा निर्यातीला मर्यादा येतात. त्याच्यानंतर काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यापर्यंत अजून पुरेसं पोहोचलेलं नाही, बराचसा स्कोप आहे त्याच्यामध्ये. कोल्ड चेनचा अजून पुरेपूर वापर होत नाही. व्हॅल्यू ॲडेड ज्या निर्यातच्या सर्व्हिसेस आहेत त्या अजून राबवल्या जात नाहीत मोठ्या प्रमाणात. किंवा जे मानक आहेत, फूड स्टँडर्ड्स आहेत, त्यांच्याही बाबतीत बरेचशा अजून संभ्रमावस्था आहे. कुशल कामगारांचा अभाव आहे. हे सगळे सध्याचं स्टेटस आहे. भांडवलाची उपलब्धता होत नाही अजून तेवढी. टॅक्सचे जे स्कीम्स आहेत त्या तेवढ्या रॅशनल नाही आहेत. तर हे सगळ्या लिमिटेशन्स आहेत. पण ह्या सगळ्या लिमिटेशन्स मला वाटतं ऑपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. बरोबर. मेक इन इंडियाचा फूड प्रोसेसिंगचा जो
हे आहे सेक्टर आहे त्याच्यामधनं तो ऍडप्ट होऊ शकतो. हम्म. आता भारताला अपॉर्च्युनिटी कशी आहे हे जर आपण बघितलं तर भारताचं जॉग्राफिकल जे लोकेशन आहे हे स्ट्रॅटेजिक आहे. आपण पूर्व आणि पश्चिम याच्या बरोबर मधल्या भागामध्ये बसलेलो आहोत. आता होतं काय की म्हणजे याचं विजन असं आहे की पूर्वेकडनं कच्चा माल आणायचा, आपल्याकडे प्रोसेस करायचा आणि पश्चिमेकडे पाठवायचा. त्याचबरोबर पश्चिमेकडनं आलेला माल भारतामध्ये प्रोसेस करायचा आणि पूर्वेकडे पाठवायचा. म्हणजे आपलं जॉग्राफिकल लोकेशन स्ट्रॅटेजिक असल्यामुळे आपल्याला फूड प्रोसेसिंग साठी मोठा फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट आता होतं काय की आता ही लोक आपल्याकडनं कच्चा माल घेतात, जगात दुसरीकडे कुठेतरी पाठवून प्रोसेस करतात आणि आपल्या देशात आयात करतात. तर हे संपणार आहे, कारण आपल्या इथं एकतर स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी आपल्याला मिळेल, खूप सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल, टेस्टिंग लॅब्स मिळतील, मॅन्युफॅक्चरिंग सेटअप मिळतील, त्याच्यानंतर याला लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतील. आणि ही फॅसिलिटी भारतामध्ये उभी राहिल्यामुळे आपल्याला आपला इनहाऊस मालचा प्रोसेस होईलच, पण जगभराच्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी एक प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून देतो. सतीश पाटील अन्न प्रक्रिया उद्योग आणि एक स्ट्रॅटेजिक लोकेशन त्या संदर्भात माहिती देत होते. मला वाटतं भारत साहेब तुम्ही काय सांगू शकता या संदर्भामध्ये, तुमचा काय अनुभव आहे? पाटील साहेबांनी जो स्ट्रॅटेजिक लोकेशन हा शब्द वापरला त्याला अनुषंगानं आज आपण 2 बातम्या आजच्या राष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये पाहू शकता की अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीनं आज भारत सरकार पुढे प्रस्ताव ठेवलेला आहे की जर तुम्ही आमचं तेल तुमच्या दक्षिण भारतीय प्रदेशामध्ये जर साठवून ठेवू शकले तर 60% तेल आम्ही तुम्हाला मोफत द्यायला तयार आहोत. म्हणजे 40 लाख टन तेल जर भारतानं अबुधाबी कंपनीचं भारतामध्ये साठवलं तर त्यापैकी जवळपास 15% 15 लाख टन तेल हे आपल्याला अबुधाबी मोफत देऊ शकेल की जो आपल्या 10 दिवसाचं तेलाची गरज आहे आपल्या देशाची. म्हणजे आपल्या या स्ट्रॅटेजिक लोकेशनमुळे आपल्याला 60% तेल हे मोफत पद्धतीनं मिळणार आहे, केवळ लोकेशनचा फायदा मिळून. दुसरी जी बातमी आहे की ज्याच्यामध्ये एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीनं आपल्या इथून पुढच्या निर्मिती क्षमतेचे कारखाने हे भारतासारख्या देशामध्ये टाकण्याचं प्रायोगिक तत्वावर त्यांनी तत्वतः मान्य केलेलं आहे. आणि ज्यामुळं भारतामध्ये वॅक्सिन आणि इतर जे काही जेनेरिक औषधं आहे याच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि चालना मिळणार आहे. म्हणजे हे मेक इन इंडिया सारख्या प्रकल्पाचे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी ज्या या देशांना भेटी दिल्या ह्याची ही फलनिष्पत्ती व्हायला सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. खूपच छान तुम्ही फीडबॅक दिला कडक साहेब. आता आपण खोसे सर यांशी आपण संपर्क साधतोय. श्री ज्ञानदेव खोसे हे फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे विभागीय संचालक आहेत. खोसे साहेब, माझा आवाज येतोय तुम्हाला? नमस्कार डॉक्टर ज्ञानदेव खोसे साहेब, नमस्कार. आवाज येतोय? हा नमस्कार आवटे साहेब, नमस्कार. नमस्कार. खोसे साहेब, आम्हाला तुमच्याकडनं ही माहिती घ्यायची की ज्यावेळेस आपण कृषी क्षेत्राचा विचार करतो त्या कृषी क्षेत्रामध्ये खत उद्योग हा खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये सरळ खतं आहे, डीएपी सारखी खतं आहे, म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश सारखी अनेक खतं आहेत, ज्याच्या अनेक खतांसाठी आपण परदेशी आयातीवर आपण अवलंबून असतो. तर हे मेक इन इंडियाचा हा जो कन्सेप्ट आहे हा तुमच्या खत उद्योगाच्या संदर्भामध्ये कसा म्हणजे शेतकऱ्याला उपयुक्त ठरू शकतो किंवा त्या संदर्भामध्ये काय होत आहे, काय माहिती देऊ शकता आपण? राणे साहेब, आवटे साहेब, अतिशय छान माहिती तुम्ही विचारलेली आहे. आणि मला वाटतं रासायनिक खताचा जो उत्पादन वाढीमध्ये, कृषी उत्पादन वाढीमध्ये जवळजवळ 40% वर वाटा आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला खतं आयात करावं लागतात, कारण तशा प्रकारच्या खाणी आपल्याकडे उपलब्ध नाही. विशेषतः पूरक खताच्या बाबतीमध्ये जवळपास आपण 90% आयात करतो आणि पालाश खताच्या बाबतीमध्ये जवळ 100% आपल्याला आयात करावं लागतं. बरोबर. युरियाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर आपण जवळपास 90-95% आपण स्वयंपूर्ण आहोत. आपल्याकडं 29 युरियाचे कारखाने आहेत आणि त्यांची कपॅसिटी 235 लाख टन आहे. बरोबर. 226 लाख टन त्यापैकी आपण प्रोडक्शन देतो. डीएपीचे आपल्याकडे 12 कारखाने आहेत आणि त्याचं एक साधारणतः त्याची उत्पादन क्षमता आहे 80 लाख टनाची. परंतु 50% पेक्षाही कमी, म्हणजे 34-35 लाख टनापर्यंत आपण त्याचं प्रोडक्शन करतो. आणि उर्वरित जे आहे साधारणतः 37 ते 38 लाख टन आपण इम्पोर्ट करतो. बरोबर. आपल्याला कल्पना आहे की पोटॅश ज्याला आपण पालाश म्हणतो तो पालाश पूर्ण 40 लाख टन आपण आयात करतो. आणि सुपर फॉस्फेटच्या बाबतीमध्ये आपल्याकडे 99 युनिट्स आहेत आणि त्याची कॅपॅसिटी आहे 102 लाख टनाची.
परंतु 40 ते 42 लाख टनाच्या वर आपण जात नाही त्याच्यामध्ये. खोचे साहेब, मला फक्त तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करतो की आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅशिक फर्टिलायझर इम्पोर्ट करतो, डीएपी आपण इम्पोर्ट करतो, या संदर्भामध्ये लिक्विड फर्टिलायझर जर आपल्याकडे मॅन्युफॅक्चर करायला म्हणजे आपल्याकडे खाणी नाही, म्हणजे रॉ मटेरियलच्या उपलब्धता नसल्यामुळे कदाचित आपण हे इम्पोर्ट करतो, पण या संदर्भामध्ये काही लिक्विड फर्टिलायझर माध्यमातून किंवा काही अन्य प्रकारे आपण हा इम्पोर्ट कमी करण्याच्या संदर्भामध्ये काय आहे का, म्हणजे प्रॉस्पेक्ट आहे का? फार फार छान प्रश्न विचारला आवटे साहेब तुम्ही. खरं तर आता आपण चायना, बेल्जियम, इस्रायल आणि बाकीच्या देशांच्या मधून जी वॉटर सोल्युबल फर्टिलायझर म्हणूया त्याला, म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारी जी खतं आहेत त्याला, तर ती आपण आयात करतो. परंतु आपल्या देशामध्येही आपण चांगल्या प्रकारे, विशेषतः आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर आरसीएफ आहे किंवा जेएसएफसी आहे, त्यानंतर ज्वारी अॅग्रो इंडस्ट्रीज आहे, या कंपन्या त्याच्यामध्ये आता उतरल्या आहेत आणि कोरोमंडल फर्टिलायझरची कंपनी एक आयात करून चांगल्या प्रकारचे, म्हणजे बऱ्याचशा प्रमाणामध्ये फर्टिलायझर कंपन्या ज्या आहेत त्या आयाती त्याच्यावर जवळपास 1,50,000 टन ते आपल्या देशामध्ये ही जी विद्रावी खतं आहेत ते विकण्याचं काम करतायत, वितरणाचं काम करतायत. परंतु त्याला अतिशय चांगला स्कोप आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसं ठिबक सिंचनाचं क्षेत्र वाढतंय, बरोबर आहे, जसं ठिबक सिंचनाचं क्षेत्र वाढेल तशा प्रमाणामध्ये आपल्याला त्या विद्राव्य खतांचा अतिशय चांगल्या प्रकारचा वापर करता येईल. आणि जो काही धन्यवाद खोचे साहेब. म्हणजे आपल्याला सांगायचं तात्पर्य म्हणजे खत उद्योगामध्ये विद्राव्य खतं तयार करण्याच्या संदर्भात देखील आपली जे काही स्थानिक उद्योग आहेत आणि परदेशी कंपन्या देखील या ठिकाणी उत्पादन उद्योग स्थापन करू शकतात. धन्यवाद आपण चांगली माहिती दिल्याबद्दल. राणे साहेब, आपण जे अन्न प्रक्रिया उद्योग आहे, मगाशी सतीश पाटलांनी सांगितलं की त्या संदर्भामध्ये आपल्याकडे खूप काही स्कोप आहे. आपण बघितलं की जी काही फूड प्रोसेसिंग आहे ते अत्यंत कमी आहे आपल्याकडे, म्हणजे अगदीशा 1 ते 2% मालावरच फक्त कृषी मालावर प्रक्रिया होते आणि त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रक्रिया अभावी माल वाया जातो. आणि हा जो वाया जाण्याचा जे काही मूल्यांकन जे आहे ते कधी 50,000 कोटी ते जवळपास 75,000 कोटीपर्यंत इतकं प्रचंड आहे. या संदर्भामध्ये नक्की नेमक्या स्वरूपाने कोणत्या संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि कसं आपण याचं रूपांतर चांगल्या पद्धतीने करू शकतो संधीमध्ये? आता आपण शेती माल बघितला तर आंबा, पपई, लिंबू वर्गीय असतील फळं, मिल्क असेल, दूध, या विविध फळांच्या बाबतीत आणि पदार्थांच्या बाबतीत इंडिया सगळ्यात जास्त प्रोडक्शन करते. म्हणजे कच्चा माल आपल्याकडे अवेलेबल आहे. गेल्या 5 वर्षात ही फूड प्रोसेसिंग किंवा अन्न प्रक्रिया उद्योग आहे तो प्रिफर्ड सेक्टर म्हणून डिक्लेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये नाबार्डने 2,000 करोड दिलेत यावर्षी. गेल्या अर्थसंस्कार 8,500 करोडचा हा व्यवसाय आहे. 8 ते 8.5% हा वाढतोय दरवर्षी. आणि याच्यासाठी लागणारा कच्चा माल आपल्याकडेच अवेलेबल आहे. आणि हा आता मेक इन इंडियामध्ये हा प्रिफर्ड सेक्टर, फोकस सेक्टर म्हणून गेलेला आहे. त्या मेक इन इंडियाच्या कन्सेप्टमध्ये गेलेला आहे. आणि आपण किंवा आपले जे कृषीवर असलेले उद्योग या अन्न प्रक्रिया व्यवसायात लावले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल. कारण की शेवटी शेती मालावर आहे. म्हणजे चांगल्या संधी आहेत याच्यामध्ये, भरपूर संधी. मला वाटतं कडक साहेब की आपण जी काही फार्मास्युटिकलच्या संदर्भामध्ये आपलं ज्ञान आहे, आपला अनुभव आहे, त्या संदर्भामध्ये आहे, तर हे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये नेमकं काय सद्यस्थिती आहे आणि याच्यामध्ये FDI म्हणा किंवा जे काही मेक इन इंडिया या कन्सेप्टच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या संधी आहेत, काय सांगू शकता आपण? याच्यामध्ये आपण जर गेल्या 5-10 वर्षाच्या वाटचाल बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व्हावी म्हणून केंद्र शासनानं आणि ठिकठिकाणच्या राज्य सरकारांना फार मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या. म्हणजे ज्या राज्यामध्ये उद्योग व्यवसाय नव्हते, उदाहरणार्थ नॉर्थ ईस्ट, हिमाचल प्रदेश, सिक्कीम अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या उद्योगांना सवलती दिल्या गेल्या. आणि गेल्या 10 वर्षामध्ये बहुतांश मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आणि नॅशनल कंपन्यांनी आपली उत्पादन केंद्र या ठिकाणी हलवली आणि चांगल्या प्रकारे चालवली. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी स्पेशल इकॉनॉमिक झोन सारख्या प्रकल्पांना मान्यता दिली की ज्याच्यामध्ये बहुतांश शासकीय धोरणांची शिथिलता होती आणि त्यामुळे उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर आपले उद्योग करण्यासाठी वाव दिला गेला होता. त्याला राज्य सरकारांनी आपल्या पातळीवर देखील मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला. तो स्वस्तामध्ये जमीन देणं,
पाण्याचे दर कमी करणं, विजेचे दर कमी करणं, जमीन खरेदी करत असताना किंवा भाडेतत्वावर घेत असताना त्यांच्या रॉयल्टी कमी करणं, स्टॅम्प ड्युटी कमी करणं, किंवा इतर इन्कम टॅक्समध्ये किंवा ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणावर सवलती देणं, असे प्रकार होते. आणि यामुळं गेल्या 10-15 वर्षामध्ये फार्मास्युटिकल क्षेत्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आज भारत देश हा जगातला तिसरा सर्वात मोठा फार्मास्युटिकलचं मार्केट आहे आणि आपला जागतिक बाजारामधला शेअर हा 3% जास्त आहे. आणि हा शेअर जर आपल्याला वाढवायचा असेल तर मेक इन इंडिया सारख्या प्रकल्पामध्ये आज आता हे जे टॅक्स इन्सेंटिव्ह किंवा SEZ दिले गेलेले होते ह्यांची मुदती आता संपत आलेल्या आहेत. त्यामुळे आता आपल्याला नवीन कुठले तरी प्रोत्साहनात्मक धोरण आपल्याला अवलंबावं लागणार आणि त्यावेळी अतिशय योग्य वेळेस मेक इन इंडिया कल्पना प्रत्यक्षात येते आहे. खडक साहेब, याच्यावर आपण अशी चर्चा करूया. तत्पूर्वी एक आपण फोनवर माहिती घेऊया. आपण डॉक्टर BK कुलकर्णी, जे जुवारी स्पेशालिटी फर्टिलायझरचे प्रमुख कृषी विद्यावेत्ता आहेत, ते फोन लाईनवर आहेत. कुलकर्णी साहेब, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय. हा, नमस्कार. आपण मगाशी आता चर्चा करताना जे काही विद्राव्य खतं आहेत, लिक्विड फर्टिलायझर आहे, त्यामध्ये जुवारी इंडस्ट्रीचं काम चांगलं आहे. तर त्या संदर्भामध्ये ही जी काही विद्राव्य खतं आहेत, तर या संदर्भामध्ये सध्या परिस्थिती काय आहेत आणि नेमकं कशा स्वरूपाने आपण मेक इन इंडिया कन्सेप्टच्या माध्यमातून या ठिकाणी गुंतवणूक आणू शकतो किंवा शेतकऱ्याला चांगला दर्जेदार माल देऊ शकतो? ठीक. माझा याच्यामध्ये 2 ते 3 मुद्द्यामध्ये मी याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन करणार आहे. एक तर वापर, विद्राव्य खतांचा जो वापर आपल्या देशामध्ये, भारतामध्ये चालू झाला तो साधारण 1991-92 साली नाशिक, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, द्राक्ष बागायतदार आणि आपल्या केळी बागायतदारांनी या विद्राव्य खतांचा वापर 1991-92 साली भारतात चालू केला. त्यावेळी अगदी नगण्य असं त्याचा वापर होता, 10 ते 20 टन असा. तोच वापर आता वाढत जाऊन आज दरवर्षी किंवा गेल्या वर्षी समजा या विद्राव्य खतांचा वापर भारतामध्ये 1.5 ते 2.25 लाख टन इतका आता वाढलेला आहे. आणि तो दरवर्षी साधारण 20% त्या वापरामध्ये, विद्राव्य खतांच्या वापरामध्ये भारतामध्ये आपल्या शेतकऱ्यांकडून वाढ होते. त्यामुळं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती विद्राव्य खतांचा वापर, जसा ठिबकचा वापर किंवा ठिबक सिंचनाचा एरिया वाढेल, अशा पद्धतीनं विद्राव्य खतांचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती येत्या भविष्य काळामध्ये होणार आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं एक कौतुक मला करायचं आहे की 1997 साली भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र शासनानं या विद्राव्य खतांना आपल्या राज्यामध्ये नोटिफाय केलं आणि त्याचं नियंत्रण आपल्या राज्याच्या शासनामध्ये आणलं. आणि त्याच्यानंतर केंद्र शासनाने 2003 मध्ये या विद्राव्य खतांचं नोटिफिकेशन फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरमध्ये समावेश केला. आणि त्याच्यानंतर झपाट्यानं या विद्राव्य खतांचा वापर हा वाढतोय. आता मेक इन इंडियाची जी कन्सेप्ट आपण बोलून दाखवली, त्याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे की गोव्यामध्ये आमची जुवारी ॲग्रोकेमिकल्स लिमिटेड ही जी जय किसान खतं तयार करणारी कंपनी आहे, या कंपनीमार्फत आम्ही नुकतंच भारतात इस्रायल सारख्या प्रगत राष्ट्राच्या एका मोठ्या कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अतिशय मॉडर्न टेक्नॉलॉजी भारतात आणून इथे आपल्या बारामतीमध्ये आम्ही या विद्राव्य खतांचं उत्पादन अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीनं, अतिशय चांगल्या क्वालिटीचं उत्पादन आम्ही बारामतीमध्ये जे प्लांट उभा केला आहे त्या प्लांटमध्ये आपण चालू केलेलं आहे. आणि आयात जी आपण करतो या खतांची, ती आयात आपण कमीत कमी करून भारतामध्येच त्याचं उत्पादन कसं वाढवता येईल आणि भारतामधल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उच्च दर्जाचं उत्पादन आपल्या शेतकऱ्यांना कसं वापरायला मिळेल आणि त्याचा वापर कसा करायचा आणि ते तंत्रज्ञान कसं वापरायचं याची माहिती शेतकऱ्यांना आणि डीलर म्हणजे विक्रेत्यांच्या लेवलला कसं जास्तीत जास्त प्रमाणात त्याचा प्रचार करता येईल, त्याचं मार्गदर्शन करता येईल, याचा फार मोठा कार्यक्रम जुवारी ॲग्रो मार्फत आम्ही शेतकऱ्यापर्यंत फार मोठ्या प्रमाणावरती. मला हे जाणून घ्यायचं आहे, म्हणजे प्रेक्षकांना हे जाणून घेण्यामध्ये उत्सुकता आहे की जे स्थानिक उद्योग आहेत त्या स्थानिक उद्योगांना नेमका या संकल्पनेतून कोणत्या स्वरूपाचा फायदा होऊ शकतो? कडक साहेब. स्थानिक उद्योगांच्या बाबतीत आपण विचार केला तर आपल्याला दिसून येईल की पूर्वी आपल्याकडे MIDC नावाची एक संकल्पना होती की ज्याच्यामध्ये मोठे जिल्हे आणि तालुक्यांच्या स्तरावर सर्व पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी निर्माण केल्या गेल्या, ज्याप्रमाणे रस्ते, वीज, पाणी आणि त्याचबरोबर जो MIDCतून निर्माण होणारे जो टाळता येणारे प्रदूषण करणारे घटक आहेत यांच्यावर प्रक्रिया करण्यासाठी कॉमन फॅसिलिटीज ज्या असतात त्या एकत्रितपणे उभ्या केल्या होत्या. मेक इन इंडियाच्या मध्ये यापुढे एक पाऊल जाऊन
अशा प्रकारच्या पायाभूत उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद या शासनानं केलेली आहे. त्याचबरोबर नुसत्या वस्तूंची निर्मिती करणंच नव्हे तर तंत्रज्ञानाची सुद्धा निर्मिती केली जावी, तांत्रिकदृष्ट्या सुद्धा आपला देश पुढारलेला व्हावा म्हणून 2 महत्वाकांक्षी योजना या योजनेमध्ये समाविष्ट केल्यात की ज्याला सेतू अशी एक पहिली योजना आहे, सेल्फ एम्प्लॉयमेंट अँड टॅलेंट युटिलायझेशन, की ज्याच्यामध्ये नव उद्योजकांसाठी ही योजना आहे. आणि दुसरी योजना आहे अटल इनोव्हेशन मिशन. म्हणजे याची पार्श्वभूमी अशी आहे की रुरल इनोव्हेशन फंड किंवा रुरल इनोव्हेशन फाउंडेशन नावाचा जो प्रकल्प आहे याच्यामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेले जे काही फॉर्मल एज्युकेशन न घेतलेले शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी आपल्या वैयक्तिक पातळीवर आपल्या तंत्रज्ञानाचा आपल्या कल्पनेची भरारी मारून जे छोटे छोटे शोध लावले त्या शोधांची राष्ट्रीय पातळीवर एक चाचणी होते आणि आदरणीय महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते त्या लोकांना पुरस्कार दिला जातो. तर याची पुढची पाऊल म्हणून ही अटल इनोव्हेशन मिशन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे की ज्यामुळे आपल्या देशामध्ये तंत्रज्ञानाची सुद्धा निर्मिती होईल की जे आज सर्वात महागडं आहे. म्हणजे आपण जर वस्तूंच्या आयातीचा आणि तंत्रज्ञानाच्या आयातीचा जर तुलनात्मक विचार केला तर आपला देश वस्तूंवर जेवढा खर्च करतो तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त खर्च हा तंत्रज्ञानाच्या आयातीवर केला जातो. म्हणजे आपल्याला एका बाजूला म्हणता येईल की हे तंत्रज्ञानाचे आहेत म्हणजे आपल्या इकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये देखील आमूलाग्र बदल करायची गरज आहे. खरं तर आज आपला तो चर्चेचा विषय नाही, परंतु ह्या क्षेत्राला अनुषंगाने जर तंत्रज्ञान आयात करला तर या ठिकाणी सक्षम लोक निर्माण करणं हा देखील महत्वाचा एक वाटा आहे. राणे साहेब, आपण ज्या केमिकल इंडस्ट्रीच्या माध्यमातून या ठिकाणी आला आहात, नेमका भारतीय कृषी व्यवसायामध्ये हे कीटकनाशकांचं महत्व काय आहे आणि काय योगदान आहे त्यांचं? आता हा भारतीय कीटकनाशक व्यवसाय बऱ्याच पूर्वी सुरू झाला. त्यावेळेला मलेरिया कंट्रोलसाठी इम्पोर्ट व्हायचं. त्यानंतर जेव्हा कॉटन आलं, हायब्रिड कॉटन आलं, तेव्हा मोठा कीटकनाशकांचा वापर चालू झाला. कारण हायब्रिड कॉटनवर कीटकांचा मोठा प्रादुर्भाव व्हायला लागला. आणि जशी जशी टेक्नॉलॉजी वाढत गेली, जशी जशी अर्थव्यवस्था वाढत गेली, जशी जशी कृषी क्षेत्रात प्रगती होत गेली, कॅश क्रॉप येत गेले, त्या प्रमाणात कीटकनाशकांची आवश्यकता वाढू लागली. बरोबर. कारण ही जी नवीन टेक्नॉलॉजी यायची, नवीन बियाणे यायची, नवीन हायब्रिड व्हरायटीज यायच्या, ह्या बुरशीसाठी किंवा रोगांसाठी किंवा कीटकांसाठी प्रोन असायच्या, त्यांच्यावर त्याचा अटॅक जास्ती व्हायचा. त्यावेळेला म्हणजे 70च्या दशकात मल्टीनॅशनल कंपन्यांनी पहिल्यांदी इन्सेक्टिसाइडची फॅक्टरीज टाकल्या इथे. आणि त्याचं एक कारण असं होतं की इम्पोर्ट ड्युटीज खूप मोठ्या होत्या, टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती, ट्रान्सपोर्टेशन मोठं होतं. तर या दृष्टीने त्यांनी पहिल्यांदा चालू केलं. पण 90च्या दशकात जेव्हा ग्लोबलायझेशन चालू केलं तर इंडियन इंडस्ट्री पुढे आली. इम्पोर्ट सबस्टिट्यूशन प्रोडक्ट्स चालू झाली. इम्पोर्ट सबस्टिट्यूशनमध्ये जी प्रोडक्ट जेव्हा इम्पोर्ट करायचो तेव्हा एक्स किमतीवर असतील, इंडियन मॅन्युफॅक्चरर्सनी ती X-10 या प्रकारात, X-100 या प्रकारात द्यायला सुरुवात केली. अतिशय कमी किमतीत ती प्रोडक्शन करून आपल्या शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली. त्यामुळे मी 2 प्रकारे कीटकनाशक क्षेत्राचं किंवा ह्याला कृषी रसायन क्षेत्राचं मी म्हणेन योगदान आहे. एक तर आपण बऱ्याच प्रमाणात इंडियनायझेशन केलं कीटकनाशक व्यवसायाचं. दुसरं, ह्या व्यवसायाने, या कीटकनाशक व्यवसायाने एक्सपोर्ट केला. आज 25,000 करोडचा टोटल इन्सेक्टिसाइड किंवा कृषी रसायनांचा व्यापार आहे. त्याच्यातला जवळपास 10,000 एक्सपोर्ट आहे. अरे वा. 15,000 आपण इंटरनली वापरतो. राणे सर, आपण माहिती या विषयावर घेऊया, परंतु एक फोनवर वेटिंग आहेत. अशोक धनवटे म्हणून आहेत, जे तांत्रिक संचालक आहे गुरव हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड पनवेलचे. धनवटे साहेब, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येतो. तर तुम्ही जे काय आज फार्मास्युटिकल्स हा देखील आपला आज चर्चेचा विषय आहे, तर या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, तर नेमकं हे मेक इन इंडिया, तुम्ही एक उद्योजक आहात, तर मेक इन इंडिया संकल्पनेकडे तुम्ही कसं बघता? तुमच्या उद्योगामध्ये नेमका कशा स्वरूपाचा बदल अपेक्षित आहे किंवा तुम्हाला प्रॉस्पेक्ट अवेलेबल आहे? मला सर, जे मेक इन इंडिया बद्दल जे संकल्पना जी आहे मेक इन इंडिया, ती गव्हर्नमेंट इंडियाने पुढाकार घेऊन आपले लक्ष जवळजवळ 25 अशा सेक्टर्स अर्थव्यवस्थेत केंद्रित केले आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकास तयार होणार आहेत. त्या साधारण ऑटोमोबाईल, केमिकल्स, IT,
फार्मा, बायोटेक्नॉलॉजी इत्यादी सारखे सेक्टर सामील धरले आहेत. तर मेक इन इंडियाचे लक्ष हे आहे की विदेशी कंपन्यांना भारतामध्ये कारखाने स्थापित करावे आणि देशाच्या आधारभूत संरचनेत त्या कंपन्यांना निवेश करण्यासाठी प्रेरित करावे. एक साधारण मेक इन इंडियाची कल्पना आहे. आता भारत हा देश असा आहे की ते सायन्सचे विद्यार्थ्यांचे नैसर्गिक भांडार, उद्योजक स्पिरिट आणि क्रिएटिव्ह माइंडसेट हे नैसर्गिक भांडार आहे. इथे बेसिक कच्चा माल जो उद्योग वाढवण्यासाठी पाहिजे तो ऑलरेडी तयार आहे आणि देशात फार्मा सेक्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षमता मोठ्या प्रमाणात तयार आहे. मेक इन इंडिया हे नक्कीच फार्मा सेक्टरमध्ये शक्य आहे. आपला देश उच्च कोटीचे म्हणजे क्वालिटी आणि स्वस्त ड्रग्ज बनवण्याची क्षमता ठेवतो. उदाहरणच देशाचे असेल तर भारत जवळजवळ 30% फार्मा ड्रग युएसचे सर्वसामान्य बाजारात विकतो आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात USFDA अप्रूव्ड कारखाने आहेत. म्हणजे दुसरं सांगायचं म्हणजे भारत असा देश आहे की US बाजारामध्ये तर 30% फार्मा ड्रग निर्यात करतो. तसेच आफ्रिका, अमेरिका अशा खंडात वेगवेगळ्या भागात लक्षणीय निर्यात पण करतो. म्हणून मी इथे नमूद करू इच्छितो की मेक इन इंडियामुळे आपला देश आर्थिकदृष्ट्या साधारण जे मी ऐकिवात आहे 2020 पर्यंत जगातील टॉप 3 देशांमध्ये जास्त उत्पादन म्हणून तो आपला टॉप 10 मध्ये येईल, टॉप 3 मध्ये येईल. बरोबर. म्हणजे तुमच्यासारखे जर उद्योग गरवडे साहेब आपल्यासारखे जर उद्योग जर असतील आणि इथं नवउद्योजकांनाही खूप चांगलं स्पिरिट आहे आणि या क्षेत्रात अमूल्य संधी आहे. धन्यवाद. आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो दूरदर्शनच्या वतीने. राणे साहेब, आपण चर्चा करत होतो ती कृषी कीटकनाशक व्यवसायाच्या संदर्भामध्ये. तुम्ही सांगत होतात की खूप मोठा म्हणजे जवळपास 10,000 कोटीचा एक्सपोर्ट आहे 25,000 कोटीच्या याच्यामध्ये. तर नेमकं आता ही मेक इन इंडियाची जी संकल्पना आहे ती जे काही नवीन उद्योजक आहे, लघु उद्योजक वगैरे आहेत किंवा जे एक्झिस्टिंग कंपन्या आहेत त्या संदर्भामध्ये कशी उपयुक्त ठरू शकते? आता आपण उद्योगाची अपेक्षा काय असते? एक म्हणजे आम्हाला वीज, पाणी, जमीन द्या, सुटसुटीत कर प्रणाली द्या, त्यानंतर आम्हाला नियमावली द्या जी आमच्यासाठी चांगली असू शकेल. नंतर उद्योगाला पतपुरवठा पाहिजे असतो चांगल्या ह्यानी, कुशल मनुष्यबळ पाहिजे असतं आणि जिथे पाहिजे तिथे थोडीशी इन्सेंटिव्ह पाहिजे असतो. आणि या मेक इन इंडिया कन्सेप्टमध्ये मी बघितलं की प्रत्येक ठिकाणी काही ना काही धोरणं आखलेली आहेत. म्हणजे जर नियमावली असेल तर ई-बीज पोर्टल आहे, ऑनलाईन फायलिंग चालू केलेलं आहे. बरोबर. स्किल इंडिया आहे, डिजिटल इंडिया आहे. हे सगळे जे इनिशिएटिव्ह आहेत ना हे या मेक इन इंडिया कन्सेप्टला हातभार लावणार पूरक आहे. आणि ओव्हर द इयर्स म्हणजे एकदम उद्या परवा सगळं होईल असं नाही आहे, पण 1-2-3 वर्षात हे सगळे जे पुढे जाऊन त्याचा जो चांगलं काहीतरी होणार आहे त्याच्याबद्दल त्याचा फायदा सगळ्या उद्योगाला होणार आहे. नव्या उद्योगांना पण होईल, जुन्या उद्योगांना पण होईल. बरोबर. आणि स्मॉल मीडियम मोठ्या उद्योगांना सगळ्यांना याचा फायदा होणार आहे असं मला वाटतं. बरोबर बरोबर. म्हणजे आता सरकारने देखील तसंच धोरण धरले की प्रोसिजर जे काही लॅप्सेस आहेत ते कमी करणे, ऑनलाईन तुम्हाला परवाना देणं, परवान्याचा कालावधी त्या ठिकाणी वाढवणं आणि त्यानंतर कागदपत्र वगैरे सादर करण्याच्या संदर्भातले जे काही कमतरता आहेत तर त्या कमी करणं खूपच चांगलं आहे. कडक साहेब, आपण बघतोय की तुम्ही फार्मा सेक्टरमधनं आहात, तर औषधांच्या ज्या काही किमती आहेत आणि दर्जा आहे याच्यात नेमकं कशा पद्धतीने सुधारणा होऊ शकते? म्हणजे किमती कशा कमी होऊ शकतात आणि दर्जा कसा चांगल्या रीतीने होऊ शकतो या संदर्भात काय मत आहे आपलं? औषधाच्या किमतीचा विचार केला तर आज भारतीय सर्वसामान्य जनतेला फारच मोठ्या प्रमाणावर पॅरिटीला सामोरं जावं लागतंय. कारण परदेशी कंपन्यांची जी औषधं आहेत ती तिच्या आवाक्याबाहेरची आहेत आणि भारतीय कंपन्यांची जी औषधं आहेत ती दर्जाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ही तुलनात्मक दृष्ट्या कमी दर्जाची आहे. याचं कारण असं आहे की पुन्हा ते तंत्रज्ञानावरच येतं.
तर यात आपल्याला मेक इन इंडियामध्ये एक मोठा आशेचा किरण आहे की 2020 मध्ये 2020 साली जगातली जवळपास 80% औषधं ही ऑफ पेटंट होत आहेत. म्हणजे ह्या औषधांवरचा जो स्वामित्व हक्क आहे मोठ्या कंपन्यांचा तो संपुष्टात येतोय आणि त्यामुळे ही औषधं भारतीय छोटे छोटे उद्योजक आपल्या देशामध्ये बनवू शकतील आणि त्यामुळं भारतीय सर्वसामान्य जनतेला या औषधं कमी खर्चामध्ये उपलब्ध होऊ शकतील. आता यात जो दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो औषधांचा दर्जा. एक उदाहरण देऊ इच्छितो की साधारण 2 महिन्यापूर्वी जपानच्या एका मोठ्या मल्टीनॅशनल औषध निर्मिती कंपनीचे स्ट्रॅटेजिक हेड भारतामध्ये आलेले होते आणि माझी आणि त्यांची भेट झाली. तेव्हा मी त्यांना एक असा प्रस्ताव दिला होता की तुमच्या कंपनीची काही जी जागतिक दर्जाची प्रोडक्शन सेंटर्स आहेत ती तुम्ही भारतामध्ये उभारावीत आणि त्याद्वारे भारतीय बाजारपेठेला लागणारी जी औषधं आहेत ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निर्मिती करावी आणि भारतीय व्यवस्थेमध्ये वितरित करावी, किंबहुना जी सेमी रेग्युलराइज मार्केट आपण ज्याला म्हणतो की US, कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी औषधांच्या दर्जांच्या बाबतीत काही प्रमाणात निर्बंध कमी आहेत अशा सेमी रेग्युलेटेड मार्केटला सुद्धा या उत्पादन केंद्रामधून आपण निर्यात करू शकतो. बरोबर. कडक साहेब, आपण याच्यावर बोलूच या. आपल्याला तुमच्या सेक्टरमधनं म्हणजे फार्मा सेक्टरमधनं जे कायट्रॉस फार्मा म्हणून आहे, नाशिकची कंपनी आहे, त्याचे डायरेक्टर आहे डॉक्टर अनिल घोगरे, यांचं आपण या संदर्भात काय मत येतो थोडंसं आपण घेऊया. डॉक्टर साहेब, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येस येस. आता आपण चर्चा ऐकताच आहात, तर तुमच्या फार्मा सेक्टरमध्ये नेमकं हे मेक इन इंडिया हा जो काही संकल्पना आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि काय तुमच्याकडे प्रॉस्पेक्ट्स आहेत अशा? मेक इन इंडियामध्ये भारतामध्ये आणि प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये अतिशय स्कोप चांगल्या प्रकारचा आहे. प्रत्यक्ष म्हणजे कसं होतं, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये मी काम करतो. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये इंटेलेक्च्युअल नॉलेज खूप आहे. भारतामध्ये इंटेलेक्च्युअल जे आहे फार्मसी ग्रॅज्युएट खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांचा उपयोग असा जास्त प्रमाणात होत नाही. तसंच केमिकल इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या जे तरुण पिढीने जर त्याचा सहभाग घेतला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा जे मेक इन इंडियामध्ये जो प्रगत आपण देश आहे आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यात मोठ्या प्रकारात कॉन्ट्रीब्युट करू शकतो. यंगर जी नवीन पिढी आहे तर नवीन पिढीला फार मोठ्या प्रकारात स्कोप आहे. भारताचं जे हे आहे, अमेरिकेनंतर भारताचे जी इंटेलेक्च्युअल याच्यामध्ये फार्मसीमध्ये नाव आहे 2 नंबरमध्ये. चायनापेक्षा सुद्धा आपण उत्तर प्रकारे करू शकतो, कारण आपल्यावर लँग्वेज आणि नॉलेज हे दोन्ही आपल्याकडे असल्यामुळे त्याचा आपल्याला चांगला उपयोग करता येईल आणि मेक इन इंडियामध्ये फार मोठ्या प्रकारात प्रोग्रेस करता येईल. व्हेरी गुड. धन्यवाद घोगरे साहेब, आपण चांगली माहिती दिली त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. कडक साहेब, पुन्हा आपल्याकडे येतो की आपण किमती आणि दर्जा या संदर्भामध्ये बोलत तर होतो. हा जो विषय आहे की परदेशी कंपन्यांनी त्यांची उत्पादन केंद्र आपल्याकडे सुरू करावीत आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून भारताच्या गरजा त्याचबरोबर जगातल्या अविकसित किंवा विकसनशील देशांच्या गरजा पूर्ण कराव्यात. जसं घोगरे सरांनी आता सांगितलं की आपल्याकडे इंटेलेक्च्युअल पॉवर आहे, परंतु याला जोड दिली गेली पाहिजे इथिकल प्रॅक्टिसेसची. ज्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत, गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस आहेत, यांचं काटेकोरपणे पालन जर केलं तर आपल्या देशामध्ये नव उद्योजकांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी आहे. आणि मगापासून आपल्या चर्चेमध्ये जो विषय येतो की आपलं जे मूलभूत शिक्षण आहे त्याच्यामध्ये इथिकल प्रॅक्टिसेसच्या दृष्टीनं आणि मानसिकतेच्या दृष्टीनं आपण बदल करायला हवे. कारण आपण जेव्हा निर्यात करतो तेव्हा आपल्याला काही जागतिक दर्जाचे परिणाम सामोरे जावं लागतं आणि मग ते जात असताना आपण जर SOP GLP फॉलो केलेले असतील तर आपल्याला एक प्रीमियम प्राइस जगाच्या बाजारामध्ये मिळत असते आणि त्या दृष्टीनं आपण आपली मानसिकता अगोदर बदलायला पाहिजे आणि नवीन उद्योजकांनी आपल्या कल्पना त्याच्यामध्ये जर मांडल्या तर आज आपण जगाच्या बाजारपेठेच्या 20% जेनरिक ड्रग्ज आपल्याकडे बनवतो. जेनरिक ड्रग्ज म्हणजे असं असतं की ज्याच्यावरचा मूळ कंपनीचा ज्यांनी संशोधन केलं त्यांचा स्वामित्व हक्क आता संपलेला आहे आणि जगातली कुठलीही कंपनी ते बनवू शकते. मग आता इथं विषय कोणता येतो की त्या दर्जाचं उत्कृष्ट दर्जाचं औषध आपण कमीत कमी किमतीमध्ये कसं बनवू शकतो आणि इथे मग येतं आपलं इंटेलेक्च्युअल पॉवर की आपल्याकडचे जे फार्मसी ग्रॅज्युएट आहे किंवा आपल्याकडचे जे केमिस्ट्री ग्रॅज्युएट आहेत या लोकांनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून जी गोष्ट परदेशामध्ये 100 रुपयाला तयार होते ती गोष्ट जर आपल्याकडे 50 रुपयाला किंवा त्यापेक्षा कमी किमतीमध्ये जर तयार करू शकू तर जगाच्या बाजारपेठेमध्ये आपण जास्त प्रमाणावर शेअर मिळवू शकतो. आणि त्या दृष्टीनं आपण आता पावलं उचलायला पाहिजे.
बरोबर. म्हणजे आपला या कार्यक्रमाचा उद्देशच आहे की रोजगार निर्मिती हा उद्योग आहे, उद्देश आहे. आणि मात्र दर्जा जो आहे इथिकल प्रॅक्टिसेस दर्जाशी ते तडजोड जर नको. पाळलं नाही तर मात्र जगाच्या बाजारपेठेमध्ये जे आहे ते आपण उभं राहू शकणार नाही. त्याच्यामुळं त्याचं देखील शिक्षण आणि मनोधारा जे आपल्या आहे ती महत्त्वाची शिक्षण आहे. पद्धतीमध्ये घ्यायला पाहिजे. बरोबर. तर आता हे जे काही आपल्याकडं राणे साहेब कीटकनाशकांची आयात होते, म्हणजे काही कीटकनाशक आपल्याकडे आयात होतात, आता तुम्ही काही कीटकनाशक निर्यात करताय, तर त्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकता? आत्ता खडक साहेबांनी सांगितलं त्याच प्रकारे असतं की पहिल्यांदा आयात होणारी कीटकनाशकं कुठली असतात तर ती पेटंटेड असतात. पेटंटेड असली कीटकनाशक किंवा कृषी रसायन आपल्याकडे आयात होतात. त्याची किमती जास्ती असतात आणि त्याचा व्हॅलिड रिझन पण असतं. त्या कंपन्या त्याच्यावर संशोधनावर खर्च करतात आणि तो खर्च काढून घेतात. पण जेव्हा त्याचं पेटंट संपतात तर पेटंट संपल्यानंतर इंडियन मॅन्युफॅक्चरर्स ते चालू करू शकतात आणि करतात आणि ते इंडियात वापरतात, किमती कमी येतात आणि आपण एक्सपोर्ट पण करू शकतो. बरोबर. म्हणजे खूप पोटेन्शियल आहे. हा कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे दूरदर्शन पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र वरळी. ईमेलद्वारे देखील आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस या ठिकाणी आहे कृषी दर्शन ddkmumbai@gmail.com व कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. कृषी कार्यक्रम आपण फेसबुक, युट्यूब तसेच डीडी सह्याद्री या वेबसाईटवर देखील आपण पाहू शकता. आज या ठिकाणी मेक इन इंडिया औषधे आणि रसायने या संदर्भामध्ये आपण बहुमोल माहिती दिली, त्याबद्दल आपण आमच्या प्रेक्षकांना खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल दूरदर्शन केंद्राच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद.